गुजरात राज्यात झालेल्या काल अपघातामध्ये जवळपास 7 लोकांचा मृत्यू झाला होता आणि हा अपघात इतका भीषण आहे की आपण या बसच्या माध्यमातून पाहू शकतो की ही बघा ही जी बस आहे ही सुरत धुळे बस आहे. ही सुरतच्या दिशेने धुळेकडे जात होती ही बस. या बसने पुढे चालत असलेल्या पाण्याच्या टँकरला धडक दिली. त्यानंतर बसच्या चालकाचे नियंत्रण जे आहे ते सुटल्यानंतर थेट विरुद्ध दिशेने येणारी जी दुसरी बस होती जामनेर सुरत या बसला धडक दिली आणि या बसला धडक दिल्यानंतर ही जी बस होती जवळपास 50 फूट दरीत गेली खाली आणि याच्या जी काही डिझेलची जी टाकी होती ती फुटल्यानंतर ही बसने पूर्णतः पेट घेतला होता आणि पेट घेतल्यानंतर जवळपास 7 लोकांच्या होरपळून या घटनेमध्ये मृत्यू जो आहे तो झालेला. अपघात इतका भीषण होता की क्षणातच या बसने पूर्णतः आगीने रुद्ररूप घेतला आणि मोठ्या प्रमाणावरती प्रवासी देखील यामध्ये जखमी जे ते झालेले मोठ्या प्रमाणावरती जखमी झालेले रुग्णांना जे काही ते काही सुरत असेल, बारडोली असेल आणि व्यारा या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. मात्र हा अपघात नेमकं कशामुळे झाला हे पाहणं जरी महत्वाचं जरी ठरत असलं तरी अनेक निष्पाप जनांच्या यात बळी जे तो गेलेला आहे. एकीकडे राज्य शासनाच्या वतीने आणि केंद्र शासनाच्या वतीने यांना मदत जरी मिळाली असली मात्र यांच्या किती चूक होते कोणाची आणि यात नेमकं कोणावरती काय कारवाई होईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. जितेंद्र बैसाणे, TV9 मराठी, बारडोली, गुजरात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.